हाच प्रश्न होता की कल्याण रोड भागामध्ये 15 ते 20 दिवसाला पाणी येतं. ते आम्हाला 4 दिवसांवर पाणी आणायचं. पाठपुरावा करून तो प्रश्न आपण निदान कल्याण रोड भागामध्ये 4 दिवसावर पाणी आलं. गेले 15 दिवसाचं पाणी फक्त 4 दिवसावर. आणि माझा पुढेही प्रयत्न आहे किती दिवसात कसं होतं त्यासाठी देखील मी पाठपुरावा करणार. त्या लोकांनी अक्षरशः माझा इतका मोठा सत्कार ठेवला होता. काही तर डोळ्यात देखील पाणी आलं. आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये एवढ्या चक्कर मारून गेली 3-4 वर्ष त्यांनी चक्कर मारली. मग ते आपल्या सभापतीच्या काळामध्ये तो एक प्रश्न मारलेला होता. तुम्ही आता तिसऱ्यांदा सामोरं जात आहे म्हणजे हॅट्रिक मला असं कॉमेंट्री करताना म्हणतात कॉमेंटेटर नाही का आता हॅट्रिक वरती आहे बॉलर आणि हॅट्रिक होणार की नाही होणार आपण बघूया. बॉल पडतो काय म्हणतात हॅट्रिक होईल. हॅट्रिक होणार 100% होणार. हॅट्रिक करणारच असा ठाम आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतो. काही जण असे असतात की डायरेक्ट 5 वर्षालाच बाहेर येतात. आम्ही गेली जसं इलेक्शन होतं किंवा निवडून येतो त्यानंतर आम्ही कंटिन्यू आमच्या प्रभागामध्ये सतत आमचं सामाजिक म्हणा नागरिकांचे जे प्रश्न आहे त्या सोडवण्यासाठी आम्ही कंटिन्यू उभे असतो. माझ्या प्रभागातील ज्या नागरिक आहेत त्यांना मला सांगायची गरज नाही पडली. त्यांचं एवढंच वाक्य असतं की ताई तुम्ही यायची आमच्यापर्यंत गरज नव्हती. तुम्ही आमच्यासाठी तुम्ही म्हणताल ते. आता तुमचा जाधव परिवार ठीक आहे सामाजिक कामात आहे उद्योग क्षेत्रातला जाधव परिवार आम्हाला माहिती आहे. पण सुवर्णा जाधव यांचा राजकारणात कसा प्रवेश झाला बरं काय झाला कशा आला तुम्ही. एक आपण म्हणतो ना आज आपण म्हणतो सगळ्या क्षेत्रात महिला आहेत ते सगळ्या गोष्टी ठीक आहे पण घरच्यांचा सपोर्ट असल्या बिगर कोणतीच महिला पुढे कुठल्याही कार्यात सक्षम होत नाही. 10वी-12वीचे जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांनी वर्षभर जे कष्ट घेतलेले असतात त्या दृष्टीनं कुठेतरी त्यांना चालना वाव मिळावा की त्यांचे जे गुणवंत विद्यार्थी त्यांना पुढे चालून चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन देखील महत्वाचं असतं. त्यांचा देखील आपण गुणगौरव सोहळा नंदनवन येथे मोठ्या प्रमाणात घेतो. आणि जाधव कुटुंबियाचे इथं कार्यक्रम म्हटलं की भरपूर प्रतिसाद आम्हाला येतो. या भागामध्ये मला सर्व माझे नागरिक किंवा महिला भगिनी आहेत त्या सर्व सुविधांयुक्त कशा राहतील किंवा सुरक्षित कशी राहतील आणि माझा प्रभाग मॉडेल प्रभाग म्हणून आज त्याचं नाव झालं पाहिजे. 15 नंबर वॉर्ड म्हणजे मॉडेल वॉर्ड. महानगरपालिकेत ज्या योजना आहेत ज्या सरकारी योजना आहेत किंवा काही व्यक्तींपर्यंत त्या पोहोचत नाही तर त्या गोष्टींचा देखील पाठपुरावा करून मी ती योजना देखील नागरिकांना तिथपर्यंत पोहोचतील असे प्रयत्न करणारच. प्रत्येक व्यक्तीने त्याच याने ओळखलं पाहिजे की हा प्रभाग कुणाचा तर सुवर्णाताई जाधवांचा. नमस्कार मी उद्धव केपी आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत रणधुमाळी महानगरपालिकेची आपल्या कार्यक्रमात. आतापर्यंत आपण काही नगरसेवक काही नवे काही जुने अशा सगळ्या नेत्यांसोबत गप्पा मारलेल्या आहेत आणि आपली मुलाखत म्हणजे अशा एकदम निवांत गप्पा असतात त्यामुळे तुम्ही पण असं एकदम निवांत बोलायचं. तुम्ही म्हणजे आज या आहेत सौ सुवर्णा दत्त जाधव स्थायी समितीच्या सभापती म्हणून माझ्या माहितीप्रमाणे तुम्ही एकमेव महिला सभापती असाल हे काम पाहिले बरोबर. तर त्याच्याकडे आपण येणार आहोतच पण तुम्ही आता तिसऱ्यांदा सामोरं जात आहे म्हणजे हॅट्रिक मला असं कॉमेंट्री करताना म्हणतात कॉमेंटेटर नाही का आता हॅट्रिक वरती आहे बॉलर आणि हॅट्रिक होणार की नाही होणार आपण बघूया. बॉल पडतो काय म्हणतात हॅट्रिक होईल. हॅट्रिक होणार 100% होणार. कशामुळे असं वाटतं बरं तुम्हाला की होणारच. आम्ही आता ज्या निवडणुका लागल्यात महानगरपालिकेच्या आम्ही आता असं नाही की काही जण असे असतात की डायरेक्ट 5 वर्षालाच बाहेर येतात. आम्ही गेली जसं इलेक्शन होतं किंवा निवडून येतो त्यानंतर आम्ही कंटिन्यू
आमच्या प्रभागामध्ये सतत आमचं सामाजिक म्हणा नागरिकांचे जे प्रश्न आहे त्या सोडवण्यासाठी आम्ही कंटिन्यू उभे असतो. त्याच्यामुळे मला तरी वाटतं माझी हॅट्रिक 100% होणार. नागरिकांचंही माझ्यावर असलेलं प्रेम, असलेला विश्वास, सर्व ज्येष्ठांचे आशीर्वाद आहेत मला, माझ्या घरच्यांचं सहकार्य आहे, माहेरच्यांचं सहकार्य आहे. त्याच्यामुळे मला तरी 100% असं आहेच की मी हॅट्रिक करणार. हॅट्रिक करणारच असा ठाम आत्मविश्वास त्यांच्या बोलण्यातून आपल्याला दिसतोय. आता तुमचा जाधव परिवार ठीक आहे, सामाजिक कामात आहे, उद्योग क्षेत्रातला जाधव परिवार आम्हाला माहिती आहे, पण सुवर्णा जाधव यांचा राजकारणात कसा प्रवेश झाला बरं? का झाला? कशा आलात तुम्ही? माझ्या माहेरी माझे आजोबा रामभाऊ गाडलकर हे त्यांच्या एक्झॅक्ट मला आता साल आठवत नाही, पण तेही नगरसेवक पद त्यांनी भूषवलेले. आणि त्यानंतर त्यांच्या माझ्या माहेरी पण हे सामाजिक कार्य चालू होतं. आणि इकडे जाधव कुटुंबियात माझं लग्न झाल्यानंतर माझे घरचे सासरे, माझे मिस्टर, माझे दीर वगैरे सगळंच हे सामाजिक क्षेत्रात होतेच. हॉटेल व्यवसाय पाहून देखील ते सामाजिक कार्य त्यांचं चालूच होतं. मग घरी पण आता ह्यांचं हे व्यवसाय असल्यामुळं घरच्यांचे मग ते म्हणे आता लेडीजने काय घरीच बसायचं का? आमची खूप मोठी फॅमिली, आमची जॉईंट फॅमिली आहे. एवढी जॉईंट फॅमिली एकत्र राहतात, पण त्या या एकत्र फॅमिलीत राहताना आणि समाजामध्ये वावरताना यात काही फायदा होतो का? हो, जॉईंट फॅमिलीचा फायदा सगळ्यात मोठा आहे. एक आपण म्हणतो ना, आज आपण म्हणतो सगळ्या क्षेत्रात महिला आहेत, ते सगळ्या गोष्टी ठीक आहे, पण घरच्यांचा सपोर्ट असल्या बिगर कोणतीच महिला पुढे कुठल्याही कार्यात सक्षम होत नाही. कारण मग घरचे सपोर्ट, आता मी देखील, माझे मुलं लहान होते, मी पहिल्यांदा महानगरपालिके 2013 साली मी निवडणुकीमध्ये पहिल्यांदा उतरले होते. त्यावेळेस माझी मुलं देखील लहान होते. माझ्या सासूबाई म्हणा, माझ्या जाऊबाई म्हणा, सगळ्यांनी मला त्यावेळेस खूप सहकार्य केलं. त्यांनी माझ्या मुलांकडे लक्ष दिलं. माझ्या घरात देखील मला कुठलं टेन्शन नव्हतं. ते स्वतः म्हणायच्या की तू जा, आम्ही सगळं करतो. ते जर जॉईंट फॅमिली नसती, माझं एवढं मोठं कुटुंब नसतं, तर मग मी थोडी हे झाले असते. काय घेण्यासाठी बरं तुमच्या परिवाराकडून? तुम्ही काय घेतलं? कारळकर परिवाराकडून जाधव परिवारात तुम्ही आलात, काय शिकलात आणि आता काय त्याचा उपयोग होतोय? माझे वडील होते, ते आता एक्सपायर झाले, 2 वर्ष झाले. त्यांचं म्हणजे आम्ही जे पाहत होतो ना लहान असताना, की कुणीही व्यक्ती येऊ द्या, कुणालाही कुठली अडचण असू द्या, ते असा विचार नव्हते करत की बाबा तू कोण, मी कशी मदत करणार, किंवा मी तू माझ्या ओळखीचा नाही, असं त्यांचं ध्येय नव्हतं. दारात आलं की त्याचं काम झालं पाहिजे, त्याला सहकार्य खूप होतं. ते मी काही गोष्टी सामाजिक पाहत आले. इकडे माझ्या जाधव कुटुंबियामध्ये माझे सासरे संजू तात्या जाधव, दादा आहेत आमचे, त्यांचं देखील दिंडी मार्फत म्हणा, वीर हनुमान दिंडीचे अध्यक्ष आहेत. पंढरपूर दिंडी जाते आमची. त्यात देखील कुणाकडं गरिबांकडे, समजा एखादी व्यक्ती गरीब आहे, बाई गरीब आहे, तिला काही हे नसेल देण्यासारखं, तर त्यांना सुद्धा आपण सांभाळून घेतो. त्यांना देखील सहकार्य राहते, ते देखील आम्ही पाहिलंय. सासरे आहेत माझे, हॉटेल व्यवसायामध्ये कामगार लोक असतात, त्यांच्याशी कसं बोललं पाहिजे, त्यांचा कितपत आदर, मोठ्यांचा आदर कितपत, ह्या सगळ्या गोष्टी पाहून मी सगळे शिकायला भेटले. आणि मग ते आपण समाजात वावरत असताना तेच आपले संस्कार पण आपण लोकांमध्ये दाखवतो, कामी येतात आपल्या. आता समजा मी पाहतो की नगरसेवक, हॅलो पाणी आलं नाही, हॅलो आमच्याकडे लाईट गेली, तर म्हणजे तुम्हाला एक महिला प्रतिनिधी असून येतात तुम्हाला असे फोन? हो, मला पहाटे 5 वाजून फोन असतात. पाणी सुटण्याचा टाइम देखील आपला लेडीजचा 5चा सकाळी सकाळी. मग माझा फोन कंटिन्यू व्हायब्रेट रात्रभर चालू राहतो. असं नाही की मी रात्री झोपले मोबाईल पूर्ण स्विच ऑफ केला, तसं नाही. मला कित्येक बायका उलट म्हणतात, माझ्या अदर म्हणजे दुसऱ्या वॉर्ड मधल्या मैत्रिणी किंवा क्षेत्रातल्या, तुम्हाला तर कंटिन्यू फोन चालू राहतात, आमच्या इकडे नगरसेवक कोण ते पण माहित नाही, हे देखील बोलतात. पण माझा फोन कंटिन्यू चालू असतो. त्यानंतर जर पाण्याची त्यांची का गैरसोय होती, त्याच्यावर आम्ही फॉलोअप घेतो, त्याचा पाठलाग करून घेतो. काय काय मागण्या असतात बरं साधारण, आम्हाला गंमत माहितीच की काय काय फोनवरती कामं सांगितली जातात?
असतात महिलांचे जे प्रश्न आहे सामाजिक जे मूलभूत ज्या गरजा आहे महिलांच्या नागरिकांच्या, पाणी नाही आलं किंवा आमची लाईट बंद आहे, आमच्या कॉलनीत झाडू आला नाही आला किंवा कचरा गाडीच नाही आली, म्हणजे या सगळ्या गोष्टी फोनवर सांगतात. मग तुम्ही कसं ते सॉल्व्ह करता बरं प्रॉब्लेम? आम्ही लगेच त्याच्या हे करून संबंधित लोकांना त्या संबंधित जे लोक आहेत त्यांना आम्ही लगेच फोन करतो आणि हे काम मार्गी आजच्या आज झालं पाहिजे. आम्हाला त्यांचं देखील खूप सहकार्य महानगरपालिकेचं. प्रश्न सुटतात का ते? हो, प्रश्न सुटतात. वा, आपलं एक असतं ना की आपण ठीक आहे, आता समाजामध्ये कुणी पत्रकार आहे, कुणी कॅमेरामॅन आहे, कुणी सफाई कामगार आहे, कुणी इंजिनियर आहे, कलेक्टर आहे, सगळ्या समपातळीवरती आपण सगळ्यांना पकडू. हे करत असताना की मला आवडतंय म्हणून मी या क्षेत्रामध्ये आलो किंवा आले, बरोबर, आणि या क्षेत्रामध्ये आल्यानंतर मी काम करते, मला समाधान मिळतं. समाधानी आहात का तुम्ही? हो, नक्कीच आहे. माझ्या मैत्रिणी ज्या माझ्या प्रभागातल्या मैत्रिणी आहेत त्या माझ्या मतदार आहे, पण माझे त्यांचे असे संबंध झाले की मी मैत्रीपूर्ण, मी गेले की त्यांच्या इथं त्यांना काही नाही लागत, त्यांची कामं नाही झाली तरी त्यांना हरकत नसते, पण एक मैत्रीण म्हणून त्यांच्याशी गप्पा मारायसाठी मी तिथे यावं म्हणून त्यांची अपेक्षा असते. हे झालं समाजामध्ये मिसळून राहणं वगैरे. पण तुम्ही नगरसेविका म्हणून विकास काम आपण काहीतरी सांगितलेलं असतं की आम्ही रस्ते करू, ड्रेनेज लाईन करू, या कामांच्या संदर्भात तुम्ही समाधानी आहात का? हो. आणि काय ठळक काम सांगा मला 4-5? मी आहे समाधानी. मी ज्यावेळेस स्टँडिंग कमिटीचे सभापती होते त्यावेळेस अंध व्यक्तींचा म्हणजे एक मेन तुम्हाला सांगते, जे अंध व्यक्ती आहेत त्यांना, अपंग व्यक्ती, दिव्यांग, तर त्यांना आहे ना, त्यांनी बऱ्याच ठिकाणी महानगरपालिकेत खूप चक्कर मारले की आम्हाला पेन्शन चालू झाली पाहिजे आणि ते गरजेचं पण होतं. पण त्यावेळेस त्यांना कळलं की सभापती पदावर मी आहे म्हणून, सुवर्णा जाधव, ते माझ्याकडे आले. त्यांनी त्यांचा प्रश्न मी 1 ते 2 महिन्यात लगेच सॉल्व्ह केला. अक्षरशः त्या व्यक्तींचं त्यांच्या चेहऱ्यावर जे हसू होतं किंवा त्यांचं जे समाधान होतं की आज ताईंनी आमची पेन्शन चालू केली किंवा काय असेल त्यांचं मानधन चालू केलं, मला त्या गोष्टीत खूप समाधान होतं की मी काहीतरी एका गरजू व्यक्तींसाठी हे केलं. त्या लोकांनी अक्षरशः माझा इतका मोठा सत्कार ठेवला होता, काही तर डोळ्यात देखील पाणी आलं होतं. आजपर्यंत महानगरपालिकेमध्ये एवढ्या चक्कर मारून गेली 3-4 वर्ष त्यांनी चक्कर मारलं होतं. मग ते आपल्या सभापतीच्या काळामध्ये तो एक प्रश्न मार्गी लावला. आपला कल्याण रोड भाग आहे, त्या भागामध्ये पूर्णतः नगरला जवळीक असा भाग तो खूप डेव्हलप झाला, तर त्या ठिकाणी रस्त्यांची बिलकुल सोय नव्हती किंवा त्या ठिकाणी पाणी 10 ते 15 दिवसांवर यायचं. महानगरपालिकेमध्ये सभेमध्ये पाठला किंवा इंजिनियर साहेबांशी अधिकाऱ्यांशी हे करून पाठपुरावा करून तो प्रश्न आपण निदान कल्याण रोड भागामध्ये 4 दिवसावर पाणी आलं. गेले 15 दिवसाचं पाणी फक्त 4 दिवसावर, आणि माझा पुढेही प्रयत्न आहे किती दिवसात कसं होणार, त्यासाठी देखील मी पाठपुरावा करणार आहे. तो प्रश्न सुटेल. हो, नक्कीच. ह्या हॅट्रिक झाल्यानंतर तर 100% सुटेलच. ज्या वेळेला तुम्ही सभागृहात गेलात, सभागृहात जाणं म्हणजे लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी आपण जातो तिथं, म्हणजे काय नगरसेविका किंवा नगरसेवक म्हणजे काय शोभेचं पद नाहीये, ती काय मिरवण्याचं पद नाहीये, बरोबर. जाधव परिवारात मिरवण्याची गरज नाहीये, हे आम्हाला माहिती आहे. तुम्ही लोकसेवा, समाजसेवा म्हणून तुम्ही या क्षेत्रात आहात याची आम्हाला कल्पना आहे. ज्यावेळेस तुम्ही महानगरपालिकेत गेलात नौख्या म्हणून तुम्ही असाल, आता ठीक आहे तुम्ही समजा अनुभवी झाला, तुम्हाला आता अडचण येत नाही प्रश्न मांडताना, भाषण करताना, पण तुमचं सभागृहातलं पहिलं भाषण तुम्हाला आठवतंय का? हो, आठवतं. काय होतं, काय मुद्दा? हाच प्रश्न होता की कल्याण रोड भागामध्ये 15 ते 20 दिवसाला पाणी येतं, ते आम्हाला 4 दिवसांवर पाणी आणायचं होतं. बरं. मग त्याच्यानंतर जे आपले रस्ते, त्या रस्त्यांसाठी देखील आम्ही हे केलं. पहिल्यांदा भाषण करताना काय दडपण होतं थोडंसं, आणि आता काय फरक पडला बरं? भीती होती, म्हणजे माईक पूर्ण माझ्या हातात लटलट कापत होता. तर पहिल्यांदा मी उभी राहिली होती आणि ते पण एवढ्या लोकांसमोर. वा. आणि कधी शाळेत असं भाषणावर केलेत का कधी? हो, केले ना. वक्तृत्व स्पर्धेत असताना किंवा शाळेत केले. त्याचा फायदा झाला असेल ना इकडं? हो, झाला, पण ती गोष्ट शाळेची वेगळी, ही वेगळी. लोकप्रतिनिधी म्हणून जाताना प्रश्न मांडताना एक वेगळा विषय असतो. नाही, आता डेअरिंग खूप झालेली आहे.
आता ते दिव्यांग बांधवांचा तुम्ही खूप मोठा प्रश्न मार्गी लावला आणि ते सांगत असताना तुमच्या चेहऱ्यावरती पण एक छान समाधान दिसलं आम्हाला. अशा समाधानाचे अनेक क्षण आपल्या आयुष्यामध्ये येत असतात. म्हणजे 100% समाधान तर आपण कोणाचं करू शकत नाही, बरोबर. पण माझं काहीतरी काम केलंय म्हणून तुम्हाला मी थँक्यू म्हटलोय, धन्यवाद म्हटलोय आणि तुम्हाला त्याचे मी श्रेय दिले बाबा. असे अनेक प्रसंग आहेत. पण असं आम्हाला काही आठवणीतले काही प्रसंग आम्हाला ऐकायचे की जे तुम्हाला समाधान देऊन गेले काम करत असताना. ते संकटातले असू द्यात, आनंदातले असू द्यात, कसे? आपल्या महाराष्ट्रावर जे कोविडचं महामारीचं संकट आलं होतं त्या काळामध्ये माझ्या प्रभागामध्ये बराचसा भाग, बांधकाम कामगार असो किंवा स्लम एरिया असो, त्या भागामध्ये त्या लोकांची त्या लॉकडाऊन पडलं होतं आपल्या इथे. त्या लॉकडाऊन मध्ये त्यांना बाहेर निघणं शक्य नव्हतं, हाताला काम नव्हतं, काम पण देखील नव्हतं, त्यांचा जो उदरनिर्वाह होता तो देखील बंद झाला होता. आणि कित्येक ठिकाणी आम्ही स्वतः, मी आणि माझे मिस्टर दत्ताभाऊ जाधव, आम्ही स्वतः जाऊन त्या घरांपर्यंत भाजीपाला पोहोच केला. त्याचप्रमाणे आम्ही किराण्याचं जे महिनाभर पुरल ह्या हिशोबाने किराण्याचं किट देखील त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवलं होतं. आणि त्यांच्या जे चेहऱ्यावरचा आनंद, जे समाधान होतं ना, त्यांनी अक्षरशः गेली कित्येक दिवस अजूनही ते मला सांगतात की तुमच्यामुळं आम्हाला महिनाभर सगळं सामान पोहोच झालं होतं. ते एक खूप मोठी समाधानाची गोष्ट होती. वा. आता तुम्ही फिरताय सगळीकडे, प्रभागामध्ये फिरताय, तर काय प्रतिक्रिया आहेत लोकांच्या? महिला भेटतात, तरुण मुलं भेटत असतील, वयोवृद्ध आपले आजी आजोबाच्या वयाचे सगळे लोक भेटत असतील, काय म्हणतात बरं तुम्हाला? काय कसा रिस्पॉन्स मिळतोय तुम्हाला? मला कौतुक एवढं, म्हणजे मी माझं कौतुक करत नाही, पण माझ्या प्रभागात गेल्यानंतर जे छोटे छोटे मुलं आहेत ते देखील मला ओळखतात की कोण आलं. म्हणजे मी गेले ना त्यांच्या दारापर्यंत जरी गेले ना, ते आईला जाऊन पळत सांगतात की सुवर्णा काकू आला. इतकं म्हणजे लहान मुलांपासून ज्येष्ठ पर्यंत किंवा माझ्या एजच्या ज्या वयाच्या ज्या मैत्रिणी आहे, माझ्या सर्व लेडीज महिला, सगळ्यांकडे माझं नाव आहेच त्यांच्या तोंडामध्ये. आता 2 टर्म तुम्ही इकडे आहात म्हणल्यानंतर चेहरा ते तुम्हाला ओळखतात. हो, पर्सनली माझा चेहरा. लोकांच्या दारात जाताना आपण आता मत मागायला जाणार आहे, बरोबर. लोकशाहीची ही प्रक्रिया आहे. तुम्ही फॉर्म भरणार, उभ्या राहणार, लोकांना मत मागायला जाणार. पण मत मागायला जात असताना काहीतरी आपल्याला मुद्दे मांडावे लागतात लोकांना की मी काय करणार किंवा मी हे केलंय बाबा, हे सांगणार तुम्ही. आता काय, माझ्या प्रभागातील ज्या नागरिक आहेत त्यांना मला सांगायची गरज नाही पडली. त्यांचं एवढंच वाक्य असतं की ताई तुम्ही यायची आमच्यापर्यंत गरज नव्हती, तुम्ही आमच्यासाठी तुम्ही म्हणताल ते. ओके. त्यांचं म्हणजे खूप मोठं हे म्हणजे मत मागायला येऊ नका बाबा, आम्ही तुमच्याच पाठीशी आहे, तुमचं आम्हाला म्हणजे त्या स्वतःहून म्हणतात की आम्ही तुमच्याच बरोबर आहोत. वा. आपल्या बॅकबोन असतो ना आपला पती, दीर, सासरे, सासू, जावा, जे तुमचा उल्लेख केला, तर हे आपल्या पाठीशी असणं किती गरजेचं आहे आणि त्याचा किती फायदा होतो बरं काम करताना? नाही, फॅमिली असणं म्हणजे खूप मोठी. मागे माझं तरी बऱ्यापैकी टेन्शन कमी राहतं. माझे मिस्टर काही माझ्यावर जास्त लोड येत नाही, काही ते कामच पाहतात किंवा जे समारंभ असतात ते अटेंड करतात, मी दुसरं हे करते. म्हणजे फॅमिली असण्याचा हा एक फायदा आहे की माझ्या मुलांकडे देखील मला जास्त पाहावं लागत नाही. त्याच्या आजीबाई सगळं घरचं पाहतात, त्यामुळे बाहेरचं पाहता येतं मला. राजकारण करत असताना बरेच आपल्याला सामाजिक उपक्रम राबवावे लागतात. म्हणजे 5 वर्ष असं व्हायला नको की 5 वर्ष कुठं होतात तुम्ही, काय काय करताय बरं तुम्ही वर्षभरात? वर्षभरात आमचं कंटिन्यू काही ना काही चालू राहतं. हनुमान चालीसा आम्ही विरंगुळा मैदान या ठिकाणी आपला आगरकर परिवार, आगरकर मायातली जे ज्येष्ठ वर्ग आहे त्यांना बऱ्यापैकी कुठं लांब ठिकाणी जाता येत नाही किंवा त्या ठिकाणी आपण विरंगुळा मैदान हा सर्वांना सेंटर असल्यामुळं तिथे हनुमान चालीसेचं आयोजन करतो. आणि हनुमान चालीसेला देखील खूप मोठ्या प्रमाणात, अक्षरशः ते मैदान देखील कमी पडतं, इतकी गर्दी होते. तो एक आम्ही सामाजिक उपक्रम करत असतो. त्यानंतर गणेश उत्सव आम्ही मोठ्या प्रमाणात करतो. आपल्या नंदनवन मित्र मंडळाच्या वतीने आरसचं आयोजन म्हणजे करत असतो. तर ते
सामाजिक किंवा धार्मिक असाच विषय घेऊन काहीतरी देखावा साजरा करत असतो. त्यानंतर आपला महिलांसाठी हळदी कुंकवाचा कार्यक्रम असतो. त्याला देखील महिलांचं मला खूप मोठ्या प्रमाणात सहकार्य असतं. त्यानंतर मुलांसाठी दिवाळीच्या सुट्टीत म्हणा, उन्हाळ्याच्या सुट्टीत म्हणा, आपण नंदनवन लॉन या ठिकाणी त्यांच्यासाठी चित्रकला स्पर्धा असो किंवा गणपती उत्सवामध्ये गणपती बनवा स्पर्धा असतात, त्या स्पर्धेचं देखील आयोजन करतो. आत्ताच्या दिवाळीमध्ये आपण आता पाहतो की मुलं बऱ्यापैकी मोबाईल, टीव्ही या गोष्टींना जास्त अटॅच झालेले आहेत, अडकले गेले त्यात. त्यांच्या शारीरिक त्याने हानीच आहे या सगळ्या गोष्टीने. मग आपण ह्या दिवाळीमध्ये मुलांना एक किल्ले बनवा स्पर्धा आयोजित केली होती. त्या मुलांना देखील चला 8-10 दिवस सुट्टी असते दिवाळीची. मग ह्या गोष्टींकडून टीव्ही मोबाईल पासून लांब होण्यासाठी आपण ते स्पर्धेचं आयोजन केलं. त्या स्पर्धेला देखील आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात त्यात सहभागी झाले होते. अभ्यास पण होतो आपण. आणि मुलांना त्या गोष्टी कळल्या देखील पाहिजे की आपण नुसतं शिवजयंती, शिवाजी महाराज हे कोण काय फक्त नाव ऐकून असतात मुलं, त्यांचा इतिहास त्यांना माहित नसतो की त्यांचे किल्ले कसे होते, त्यांनी किल्ले कशा पद्धतीने बनवले, तिथे काय काय सुविधा होत्या. या सगळ्या गोष्टींचे म्हणजे इतके काही ठिकाणी आहे ना हुबेहूब आहे तसेच किल्ले बनवले होते. रायगड किल्ला असो, पन्हाळा असो, म्हणजे जसे त्यांनी किल्ले होते ना सेम ते मुलांनी तेवढे 8-10 दिवसात तेवढे बनवले होते. म्हणजे त्या स्पर्धेला देखील आपल्याला चांगला प्रतिसाद मिळाला. म्हणजे या काम करत असताना ऐतिहासिक वारसा जपणं पण तेवढंच महत्त्वाचं आहे. संस्कृती आपली माध्यमातून धार्मिक आध्यात्मिक कार्य करतात. त्यांची दिंडीबद्दलही त्यांनी सांगितलं. ती दिंडी म्हणजे पंढरपूरला अगदी गोरगरीब वारकऱ्यांना घेऊन जाणारा जाधव परिवार म्हणून या परिवाराची ओळख आहे. म्हणजे आध्यात्मिक, धार्मिक, ऐतिहासिक वारसा जपणे, त्याचबरोबर सांस्कृतिक सोहळे आणि विद्यार्थ्यांसाठी पण मला वाटतं तुम्ही 10वी-12वीचे जे गुणवंत विद्यार्थी असतात त्यांनी वर्षभर जे कष्ट घेतलेले असतात त्या गोष्टींना कुठेतरी त्यांना चालना वाव मिळावा की त्यांचे जे गुणवंत विद्यार्थी त्यांना पुढे चालून चांगल्या गोष्टींचं मार्गदर्शन देखील महत्वाचं असतं. त्यांचा देखील आपण गुणगौरव सोहळा नंदनवन लॉन येथे मोठ्या प्रमाणात देत असतो. सन्मान चिन्ह त्यांना जरी मिळालं, छोटं जरी मिळालं तरी पण त्यांच्या आयुष्यात ते नक्कीच त्यांना प्रेरणा मिळते. आपला कुठेतरी सत्कार केला, आपला कुठेतरी सन्मान केला. आणि जाधव कुटुंबियाचे इथं कार्यक्रम म्हटलं की भरपूर प्रतिसाद आम्हाला येतो. सामाजिक किंवा राजकीय जीवनामध्ये वावरत असताना, काम करत असताना आपल्यासमोर एक प्रेरणास्थान कोणतरी असतं किंवा एक आदर्श, तुमचे आदर्श कोण? आपण आता समाजात पाहतो की कुठलीच महिला घरात राहत नाही. आज आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये कुठल्या ना कुठल्या क्षेत्रामध्ये महिला सक्षम आहेच. बरोबर. आज गरीब महिला असो, तिचेही खूप कष्ट असतात. उच्च पदावर देखील महिला असेल तर ती कोणत्या पद्धतीने, कोणत्या कष्टातून ती उच्च पदावर गेली, कष्टातूनच गेलेली असते. त्या देखील महिलांचा मला डोळ्यासमोर आदर्श असतो. आपल्या भारतामध्ये आज महिलांच्या राष्ट्रपती पदावर देखील महिला पोहोचल्या होत्या आणि इथून पुढेही महिला अनेक क्षेत्रामध्ये राहतील, त्या आहेत आणि यापुढेही त्या सक्षमपणे उभ्या राहतील. हा स्त्री शक्तीचा माझा एक सर्वात मोठा आदर्श आहे. वा वा. मला असं अपेक्षित होतं त्यांच्याशी बोलताना खरं तर की एखादा आदर्श किंवा विचारल्यानंतर एखादं नाव त्या घेतील, पण सबंध स्त्री शक्ती, जगातली सबंध स्त्री शक्तीच त्यांचा आदर्श आहे. हे खूप भारी आहे खरं तर. आणि त्यांचं सगळ्यात जास्त काय आवडलं माहितीये का, की गरीब महिला एखादी आहे, बिचारी कष्ट करते, मेहनत करते, आपलं कुटुंब चालवते आणि एखादी प्रशासनातली अधिकारी उच्च पदावरती गेलेली, ती पण मेहनतीतून गेली, तीही तितकीच त्यांच्यासाठी आदर्श आहे. ही गोष्ट खूप मला आवडली. कारण असं आपण नेहमी म्हणतो की प्रत्येकाने एकमेकांना सम पातळीवरती समजलं पाहिजे. त्यामुळे एक आईबद्दल, आता तुम्ही पण आई आहात आणि स्त्री शक्ती म्हणजे आपल्याला आई म्हणजे जग घडवणारी आई नावाची वाटते देवालाही नवलाई, पंढरीचा विठ्ठलही म्हणे स्वतःला विठाई. आणि म्हणून अशा महिला नगरसेविका, लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना जेव्हा त्या स्वतःच खंबीरपणे, सक्षमपणे उभ्या असतात ना, त्यावेळेस खूप आनंद वाटतो, अभिमान वाटतो. आणि आपण या लोकशाहीत राहतो, या लोकशाहीत महिलेला सुद्धा तेवढाच
हक्क आहे, तेवढाच अधिकार आहे आणि तेवढ्याच सक्षमपणे त्या प्रत्येक जबाबदारी देखील पार पाडतात हे सांगायला खूप भारी वाटतं खरं तर. शेवटी जाताना मला तुम्हाला एक विचारायचं की आपण एक स्वप्न बघितलेलं असतं काहीतरी, आपला माझा प्रभाग असा असणार, मॉडेल प्रभाग असणार, तर अजून तुम्हाला काय काय करायचं तर भरपूर आहे. यादी तुमच्याकडे तयार आहे, मी बघितलं तुमच्याकडे ते फाईल घेऊन तुम्ही बसला होता आता, ते सगळं त्या यादी बघितली कामांची. एवढे सांगू नका, काय ठळक सांगा 4-5. मी आगरकर माळ्यामध्ये जसं तो सगळ्या ज्येष्ठ नागरिक म्हणा किंवा जी लहान मुलं आहे किंवा माझ्या मैत्रिणी माता भगिनी आहेत, त्यांना कुठे बाहेर रोडवरती त्या काय सुरक्षित फिरू शकत नाही किंवा रोड म्हटलं की तिथे वाहन येणार. त्याच्यामुळे आपण त्या ठिकाणी विरंगुळा मैदान हा सर्व सुविधांयुक्त, तिथे व्यायामाचं साहित्य, महिलांचं बसण्यासाठी बाकडे, ओपन जिम तिथे तयार केलेली आहे, मुलांसाठी खेळण्यासाठी खेळण्या ठेवलेल्या आहेत. त्या पद्धतीनेच मला आज कल्याण रोड भाग माझा आहे, केडगाव माझा भाग आहे. ह्या भागामध्ये मला सर्व माझे नागरिक किंवा महिला भगिनी आहेत, त्या सर्व सुविधांयुक्त कशा राहतील किंवा सुरक्षित कशी राहतील आणि माझा प्रभाग मॉडेल प्रभाग म्हणून आज त्याचं नाव झालं पाहिजे. 15 नंबर वॉर्ड म्हणजे मॉडेल वॉर्ड आणि तो एक कुणाचा सुवर्णाताई जाधव त्या ठिकाणी नगरसेवक असल्याचं मला एक हे पाहिजे. म्हणजे असं असतं ना की बऱ्याचदा असं होतं ना की आमचे एखादा मित्र भेटल्यानंतर विचारतो की बाबा हा प्रभाग वार्ड नंबर सांगत नाही, मी या वार्ड नंबर सांगत नाही, सुवर्ण जाधवांच्या. आज प्रत्येक व्यक्तीने त्याच याने ओळखलं पाहिजे की हा प्रभाग कुणाचा, तर सुवर्णाताई जाधवांचा. वा वा. यासाठी माझे आणि त्याच प्रमाणे महानगरपालिकेत ज्या योजना येतील, ज्या सरकारी योजना आहेत किंवा काही व्यक्तींपर्यंत त्या पोहोचत नाही, तर त्या गोष्टींचा देखील पाठपुरावा करून मी ती योजना देखील नागरिकांना तिथपर्यंत पोहोचतील असे प्रयत्न करणारच आहे. म्हणजे वैयक्तिक कामं, सरकारी योजना आणि या सगळ्या भौतिक सुविधा देण्याबरोबरच मूलभूत सुविधांचा प्रश्न बऱ्यापैकी तुम्ही सोडवलेला असेल, पण असं एक तुमचा मॉडेल प्रभाग उभं करताना तुम्हाला काहीतरी भौतिक गोष्टी अशा उभ्या कराव्या लागतील, त्या तुमच्या डोक्यात आहेत, त्या नक्कीच तुम्ही करत राहा आणि तुमची हॅट्रिक व्हावी अशी आमच्या सगळ्यांकडून तुम्हाला शुभेच्छा आहेत. आणि या प्रक्रियेत तुमच्या सोबत आहोत, जनता येत्या काळात तुमच्या सोबत राहीलच याची खात्री आहे. तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. असंच पळत राहा, धावत राहा, लोकांच्या भेटीगाठी येत राहा आणि तुम्ही वेळ दिलात, आमच्याशी बोललात, त्याबद्दल खूप मनापासून तुमचे आभार. नक्कीच, तुम्ही इतक्या छान प्रमाणात मला सहकार्य केलं त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू सो मच.